वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखिला दारवंटा. इको कमी करा. केला भोगवटा आम्हा लागी, वंश परंपरा दास मी अंकिला, वंश परंपरा दास मी अंकिला, तुका मोकळीता लाज कोणा, उपवास पारिणे राखिला दारवंटा. केला भोगवटा आम्हा लागी, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम. दुसरे रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो, वंदे वाणी विनायको. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. चलतकुण्डलं भुसुनेत्रं विशालं, प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं, मृगाधीश चम्राम्बरं मुण्डमालं, प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखिला दारवंटा. केला भोगवटा आम्हा लागी. आपल्या या उमरगाव या नगरीमध्ये कार्तिक मासाच्या पवित्र पर्वावर आणि त्यातल्या त्यात उत्पत्ती एकादशीच्या योगावर थोडा इको अजून कमी केला तर चालेल. अनेक वर्षापासून राऊत परिवार ही एकादश करते. एकादश करते म्हणजे फक्त उपवास करते असं नाही, त्याचा उत्सव करते. आणि या उत्सवामध्ये यावर्षी वैशिष्ट्यपूर्ण असा योग तुमच्या वाट्याला आहे. स्वर कमी करा थोडासा. अजून एक वैशिष्ट्यपूर्ण योग असा तुमच्या वाट्याला आहे की माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा 729वा समाधी सोहळा साजरा होतोय. दशमीपासून यात्रा सुरू होते आळंदीला आणि त्रयोदशीच्या दिवशी माऊलींचा सोहळा म्हणजे परवाच्या दिवशी. आणि त्यात अजून एक चांगला दुग्ध शर्करा योग आहे चंद्रशेखर भाऊ. यावर्षी ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचं 750वं वर्ष पूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरं होत आहे. त्याला थोडं साहित्यिक भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष महाराष्ट्रामध्ये त्याचा उत्सव साजरा होतोय. आळंदीमध्ये माऊली संस्थांनी सुद्धा तो उत्सव साजरा केला आणि 11 लाखाचा सोन्याचा मुकुट बसवायचा असा संकल्प केला होता, पण तो मुकुट 11चा बसवायचा होता, पण 22 लाखाचा झाला. माऊलीच्या दृष्टीने जे कार्य होते ना ते डबलच होत असते. 21 किलो काहीतरी कळस जो आहे किलोचा 11 किलोचा बसवायचा होता, 21 किलो काहीतरीचा झाला. यानं दुरुस्त केलं. पकवाजा सावध असते असला पाहिजे.
कारण की सांगितलं होतं ना, सावध होई देवा ऐसे बोले बोले कबीर महाराज पकवाज वाजवत होते, आमच्याकडे रोशन वाजवते. पण ते कबीरासारखा चाणाक्ष आहे. माझ्या बोलण्यात झाला होता दोष, त्यानं दोष दुरुस्त केला. हा वारकरी संप्रदाय आहे, पकवाजा कीर्तनकाराला दुरुस्त करते. आता कीर्तनकारांचं काय होऊन राहिलं, अर्ध आयुष्य गाड्यातच चाललं. मी रात्री 3:45 वाजता झोपलो, घरी पोहोचलो. आता मी सकाळी उठलो कधी असेल, काही फ्रेश राहिलो असेल का, त्याच्यामध्ये होते कमी जास्त. आणि त्यानं काही म्हटलं नसतं तर तुम्ही तर उदार आहे का, तुम्ही काही चौकशी करत नाही. पण माझा सांगण्याचा हेतू, मूळ हेतू लक्षात ठेवा. माऊलींचा 750वं जन्माचं वर्ष आहे, जन्मशताब्दीचं. आणि मी कालपासून विचार करत होतो, म्हटलं इथे कीर्तन करायचं आहे, उत्पत्ती एकादशी आहे, माऊलीचं थोडंसं चिंतन करणं गरजेचं आहे. पण हा कार्यक्रम ज्या निमित्तानं आहे, आमचे मुरलीधर काका राऊत जे गेलेत, त्यांनी सुरुवात केलेली ही परंपरा आहे. आणि त्या परंपरेचं पालन त्यांचे 3ही पुत्र करतात. म्हणून माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंग. म्हणून एक विचार होता या अभंगावर बोलावं. दुसरा विचार असा आहे की परमार्थामध्ये लौकिक वडील तर आहेतच, पण परमार्थाच्या दृष्टीनं संत हे बाप आहेत. तर त्या संतरूपी बापाने आपल्याकरता काय केलं ना आपण त्यांच्याकरता काय केलं पाहिजे याचंही चिंतन करण्याचा हेतू आहे. दोन्ही गोष्टीची सांगड घालायची आहे. आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने ऐकता, तुमचे चेहरे मला सुखावतात. तुमचे चेहरे जेवढे मला सुखावतील तेवढं माझं बोलणं सुखावत जाईल आणि वाहवत जाईल. माझ्या बोलण्याला बहार येईल. काल बिहारमध्ये सीताची बहार आली. माझ्या बोलण्याला जर बहार यायची असेल तर तुमच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत ते भाव मला अपेक्षित आहेत. आणि चांगला योग आहे, सगळी चांगली मंडळी आहेत आणि चांगला कार्यक्रम आहे. हे असं कार्यक्रम बरं वाटते. खूप गर्दी असली ना, ते तिथे कोण एकाचं खेटर एकाच्या पायात नसते. गर्दी दिसते परंतु मजा येत नाही. असे मोजके जे आवडीचे लोक आहेत. आणि तसंही मला स्तुती करायचं काही काम नाही. तसंही तुमच्या गावापाशी कमानमधून आत आल्याबरोबरच छान वाटते, प्रसन्न वाटते, छान वाटते. आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये माऊलींचा सोहळा जो आहे तो सोहळा आळंदीमध्ये सुरू आहे. वडिलाची मिरासी म्हणजे परंपरा, मिरासी म्हणजे कुळ. आणि परमार्थाच्या दृष्टीनं कुलीनतेला फार महत्व आहे, फार महत्व आहे. तुमचा जन्म कुठं व्हावा हे तुमच्या हातामध्ये नाही आहे. तुमचा जन्म कुठं व्हावा हे आपल्या हातामध्ये नाही आहे. आपल्या हातामध्ये असतं तर वर मिटिंगा झाल्या असत्या आणि प्रत्येकानं घाई गर्दी केली असती. कोणी म्हटलं असतं अंबानीच्या घरी माझा जन्म झाला पाहिजे, कोणी म्हटलं असतं टाटांच्या घरी माझा जन्म झाला पाहिजे. अंबानीपेक्षा टाटाच्या घरी जास्त प्रयत्न केले असते, कारण की ते ब्रह्मचारी आहेत ना. ते त्यांचं भेटेल बा आपल्याला. इथं तर ते दोघं भाऊच भांडणं केले पहिलेच, आपल्या वाट्याला काय लागेल. कोणी म्हटलं असतं की सध्या अडाणीचं नाव जास्त चालते, त्याच्याकडे आम्हाला जन्म भेटला पाहिजे, श्रीमंताच्या घरी जन्म भेटला पाहिजे, याच्याकरता सगळ्यांनी प्रयत्न केले असते. पण श्रीमंताच्या घरी जन्म घेतल्यानंतर तुम्हाला संपन्नता मिळेल, पण श्रीमंताच्या घरी जन्म घेतल्यानंतर तुम्हाला संस्कार मिळणार नाही, संस्कार मिळणार नाही. पण जगद्गुरु तुकोबारायांनी क्रांती केली. जगद्गुरु तुकोबारायांनी देवाकडे मागणीच केली. हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी जन्माचा
माझा फणसी काही मागा मागणी आहे। बरेच वेळा तुम्ही ऐकणारी मंडळी आहे, संप्रदायाविषयी निष्ठा असणारी मंडळी आहे। तुकोबाराय मागणी करतात, देवा आम्हाला जन्म द्यायचा असेल ना, श्रीमंताच्या घरी देऊ नको, सत्तावानाच्या घरी देऊ नको, हरिदास जी असतील ना त्यांच्या घरी दे। का हो महाराज, काय मिळते हरिदासाकडं? दोन्ही भूमिका लक्षात घ्या, दोन्ही भूमिका नीट काळजीपूर्वक लक्षात घ्या। बाप चांगला असेल तो पोराला संस्कार देऊ शकतो, आणि पोरगा चांगला असेल तर बाप बिघडलेला असला तरी त्याला चांगली गती देऊ शकतो। किती लक्षात आलं मग? हे मागं जे बोलून राहिले ना तिकडे मंडपाच्या बाहेर, त्यांनी थोडं आरामात बोला। विठ्ठला विठ्ठला ऐकणारी मंडळी माझ्या माय मावल्या आहेत, तुम्ही सगळे संसारिक लोक आहात। जर तुमचा मुलगा जर चांगला असेल तर कदाचित एखादा बाप जर चांगला नसेल ना, त्या बापाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य त्या चांगल्या पोरामध्ये आहे। याचं उदाहरण आहे प्रल्हाद, याचं उदाहरण प्रल्हाद आहे। प्रल्हादाचा बाप काय म्हणत होता? तू देवाचं भजन करू। असे बरेच बाप आहेत, हिरण्यकश्यपू काही मेला नाही असे बरेच बाप आहेत। आमच्या गावातले काही काही पोरं जेव्हा कीर्तनाला येतात ना, कुणाल माझ्यासोबत कीर्तनाला आले ना, तर त्याचे काही काहीचे आईबाप काय म्हणतात, पाहजाले को महाराजासोबत चालले, महाराजाचा नाद बरा नाही। आता मला सांगा, नाद कोणाचा असते? कोणतरी म्हटलं बाईचा। विठ्ठला विठ्ठला माझे डोळे थोडेसे कमजोर आहे पण कान चांगले आहे, फेटा बांधला तरी ऐकू येते मला आतमध्ये। नाद बाईचाच असते ना, पण ते काय म्हणाले, महाराजाच्या नादी लागू। हे का म्हटलं त्यांनी? कारण की त्याला माहित आहे आपला पोरगा कसा बनला पाहिजे, जग जसं आहे तसं बनला पाहिजे। मग तो डॉक्टर बनला पाहिजे, आणि पेशंटला बिमार नसला आणि काही नसलं, इंजेक्शन द्यायचं काम नसलं तरी इंजेक्शन दिलं पाहिजे, सलाईन द्यायचं काम नसलं तरी दिलं पाहिजे। त्यानं काही का होईना, मी जे त्याला MBBS करण्याकरता पैसे लावले, मी जर 1 कोटी लावले असेल तर त्याचे 10 कोटी पोरानं काढून दिले, तोच पोरगा कामाचा। मी त्याला इंजिनियर बनवण्याकरता जर 50 लाख रुपये खर्च केले तर त्यानं 5 कोटी मला जर काढून दिले तर पोरगा चांगला। असे त्याही काळात होते। तुकाराम महाराजांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे। पुत्र झाला चोर,
तरी सोशल मीडियावर जेव्हा कीर्तन अपलोड होतात तेव्हा बरीच लोक ऐकतात. 3 दिवसामध्ये कीर्तन केले तर कमीत कमी 27-28 लोकांचे तर फोनच आले. महाराज आम्हाला आनंद वाटला, काहीतरी चांगलं ऐकायला मिळालं. आज गरज आहे तुमचा पोरगा धार्मिक कृतीमध्ये जरी जात असाल पण तो वृत्तीनं धार्मिक झाला का हे ओळखता आलं पाहिजे. कृतीनं धार्मिक बनणं फार सोपं आहे, वृत्तीनं धार्मिक बनण्याकरता ताकद लागते. आणि ज्याची वृत्ती धार्मिक झालेली असेल तो व्यक्ती कोणत्याही वातावरणामध्ये जर गेला, ज्याची वृत्ती धार्मिक असेल, ज्याची वृत्ती आध्यात्मिक असेल, तो कोणत्याही वातावरणामध्ये गेला तर त्याचे संस्कार आणि संस्कृती विसरत नाही. मला काही कोणाची स्तुती करायचं कारण नाही, काही कामही नाही, मला काही घेणं देणंही नाही. पण आज काही क्षेत्रामध्ये अशी लोक दिसतात की जे लोक आपल्या भारतीय परंपरेचे संस्कार जे आहेत त्या संस्काराला लज्जित होऊ देत नाही. आनंद वाटतो त्यावेळेस. मी आता काही दिवसापूर्वी व्हिडिओ पाहत होतो, एका खेळाडूला ट्रॉफी भेटली आणि ट्रॉफी भेटल्यानंतर त्यानं ती जी ट्रॉफी होती ना ती हातामध्ये घेतली आणि त्याला ती ठेवायला जागा नव्हती तर त्यानं ती ट्रॉफी खाली ठेवली. तो बिचारा नवीन खेळाडू होता, कदाचित श्रेयस अय्यर. त्याने ती ट्रॉफी खाली ठेवली. त्याच्या मागे आपला जो जुना कप्तान होता रोहित शर्मा, तो रोहित शर्मा बसलेला होता. त्यानं खाली ठेवलेली ट्रॉफी रोहित शर्मानं उचलली आणि उचलल्यानंतर ती खुर्चीवर ठेवली. हे संस्कारानं शक्य आहे, हे दुसरीकडे भेटत नाही. आणि म्हणूनच असा संस्कारी पुत्र जर तुमच्या जीवनामध्ये असेल, तुकोबारायांनी तो म्हटलेला आहे, जर तुमच्या घरामध्ये वैष्णव जन्माला आला नाही तर तुम्ही कितीही काही कमावलं तरी त्याचा बुडे भवन देता वैष्णव त्याचा बुडे भव नदी तापा. तो त्याने कितीही प्राप्त केलं, काहीही प्राप्त केलं. आज बरेच लोक आहेत, सत्तावान आहेत, श्रीमंत आहेत, प्रसिद्ध आहेत, जग त्यांना फॉलो करते, जग त्यांच्या मागे धावते, पण त्यांची मुलं चांगले नाहीत. त्यांना त्या गोष्टीचं दुःख आहे, ते दुःख ते बोलून दाखवतात. आणि ज्याचा मुलगा वारकरी आहे, ज्याचा मुलगा वैष्णव आहे, जो संतांच्या विचारासोबत संलग्न राहतो ना, त्याला भीती वाटत नाही. माझा पोरगा कुठेही गेला तर काही होणार नाही. आणि तो केवळ त्याचा उद्धार करत नाही, त्याच्या कुळाचा उद्धार करतो. मोरारी बापूंनी चंद्रशेखर भाऊ पैठणला एक कथा फार सुंदर सांगितली. कशा करता सांगितली होती? वारकरी संप्रदायावर फार प्रेम आहे त्या व्यक्ती. आता आमच्या यवतमाळला कथा झाली. आता आल्याबरोबर दादांनी सांगितलं, म्हणे मी सगळं पाहिलं. देवेंद्र फडणवीसही आले होते. देवेंद्र फडणवीस खाली उतरल्याबरोबर त्या दिवशी Z+ होती सुरक्षा, सगळ्यांना समोर येणं शक्य नव्हतं. आणि वारकरी काही जिथं असेल तिथं बसतात बिचारे, असं काही ते अपेक्षा करत नाही. रोज आम्हाला समोर बसायला जागा होती, त्या दिवशी काही आम्हाला समोर येऊ दिलं नाही. आणि आम्ही काही आग्रह केला नाही. खुर्चीसाठी भांडणारा वारकरी थोडी असतो. आम्ही काही अपेक्षा केली नाही. जिथं जागा भेटली तिथं बसून गेलो. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आले आणि त्यांनी व्यासपीठाला वंदन केलं, बापूंचा सन्मान केला. आणि खाली एक पाय टाकल्याबरोबर बापूंनी आमच्याकडे हात केला आणि सांगितलं, बेटा इधर आके बैठो आगे.
वारकऱ्याचा सन्मान करतात. आणि त्यांनी पैठणला फार चांगली गोष्ट सांगितली, फार चांगली गोष्ट. रेल्वेमध्ये प्रवास करणारा प्रवासी उतरला, गाडीतून जसा रेल्वेतून खाली उतरला, उतरल्यानंतर धावू लागला आणि पळू लागला. टीसीला वाटलं याच्यापाशी तिकीट नाही. जो धावत धावत निघाला नक्की याच्यापाशी तिकीट नाही म्हणून टीसी त्याच्या मागे धावला. तो होता जाडा जुडा, लगेच दम लागला त्याला. या दादऱ्यावर चढ, त्या प्लॅटफॉर्मवर खाली उतर, इकडे. हा कसा तरी त्याला पकडल्यानंतर म्हणे चल दंड दे. ते म्हणे कशाचा दंड? ते म्हणे तुझ्याकडे तिकीट नाही. ते म्हणे तुला कोण सांगितलं तिकीट नाही? त्याने तिकीट काढली दाखवली. ठीक आहे तिकीट. तू पळाला काऊन? म्हणे माझ्यापाशी तिकीट होती, पण माझ्यासोबत जे 11 जण आले त्याच्या सोबत नव्हती. तू आमच्या मागं लागला, ते 11 जण घरी गेले. हे कशासाठी सांगितलं माहित आहे? घरामध्ये एक वैष्णव असेल ना तर त्या वैष्णवावरच सगळे लक्ष ठेवतात, बाकीचे आपोआप सुटून जातात. म्हणजे याचा अर्थ एकानंच घालावी बाकीच्यानं काढून टाकावी असा करू नका. याचा अर्थ असाही करायचा नाहीये. माझे 2 मुद्दे मी मांडले होते. कधी कधी बाप चांगला असतो, कधी कधी पोरगा चांगला असतो. बाप चांगला होता, कोणाचा चांगला होता? भागवतामध्ये कितीतरी चरित्र आहे. खराब होता याची वर्णन खूप आहे. ध्रुवाचा चांगला होता का खराब होता? अशी शांत पाहिजे लोक, किती आनंद येते. आता हे शांत फक्त ऐकण्यामुळे आहे का यायला विचार पडला हा ना प्रश्न आहे. बरं किती वेळा भागवत ऐकलं तुम्ही? ध्रुवाचा बाप बायकोच्या अधीन होता, ते चांगल्या बायकोच्या अधीन नव्हता. जी बायको चुकीचं सांगत होती त्याच्या अधीन होता. मग तो जो चुकीच्या बायकोचं ऐकतो तो चांगला असतो का वाईट असतो? वाईटच होता ना. एवढ्या चांगल्या पोराला मांडीवरून जो ढकलून देतो तो चांगला असेल का वाईट असं? आणि ही मोठी विचित्र परिस्थिती आहे सध्याची, फार मोठी विचित्र परिस्थिती आहे. जे चांगले असतात ना सगळेजण त्यांच्या चांगलेपणाचा गैरफायदा घेतात. याला काही गरज नाही. बरेच लोक आम्हाला म्हणतात महाराज तुम्हाला काय पाहिजे? म्हणजे आम्ही काय गोटे खाऊ? पोट नाही का आम्हाला काही नाही का? आम्हाला काही नाही का? मग आम्ही चांगलं वागतो म्हणजे आम्ही चांगल्या वस्तू वापरू नयेत का? एक जण म्हणे महाराजापाशी तर आयफोन आहे, आम्ही घेऊ नये का? तुम्हाला गाडी कशाला पाहिजे? एसटीत बसो. नाही तर तुमच्यासारख्या लोकांनी तुकाराम महाराजांना गाढवावर बसवलं, त्याच्यावर बसो. तुम्ही थोडं काळजीपूर्वक आहे का बरं? आणि तुम्ही चांगला ऐकता म्हणून थोडस मलाही आनंद वाटतो देताना. काही बाप असे असतात. आणि सध्याच्या काळामध्ये एक गोष्ट सांगतो, हे दारू पिऊन धिंगाणा करणाऱ्या रामनवमीच्या मिरवणुका, शिवजयंतीच्या मिरवणुका, दुर्गादेवीच्या मिरवणुका, गणपतीच्या मिरवणुका, जर आपले पोरं त्याच्यामध्ये जातात आणि आपल्याला जर माहीत असेल का याच्यामध्ये 80% पोरं दारू पिऊन धिंगाणा करून राहिले आणि तरी तशा मिरवणुकामध्ये ज्या लेकरांना मायबाप जाऊ देतात ना त्यांच्यासारखे होपलेस कोणीच नाही. थोडेसे शब्द तुम्हाला कठोर वाटतील. हे आज वृद्धाश्रम वाढून राहिले, सगळ्या गोष्टी वाढून राहिल्या. अहो मायबापाचा खून करण्यापर्यंत लोक चालले, पोरं चालले. 16-16, 20-20 वर्षांची पोरं याच्यापर्यंत चालले. याचं कारण काय आहे? काय कारण आहे? आम्ही कधी विचार करतो का या गोष्टीचा? संस्कार देण्यामध्ये आम्ही कमी पडलो, सभ्यता शिकवण्यामध्ये आम्ही कमी पडलो. बघा, ज्यांच्या जीवनामध्ये सभ्यता होते, ज्यांच्या जीवनामध्ये संस्कार होते, ज्यांच्या जीवनामध्ये संस्कृतीला महत्व होतं, त्यांनीच अस्तित्व टिकवलं. फक्त त्यांचं नाही टिकवलं, कुळाचं टिकवलं, परंपरेचं टिकवलं. आम्ही विचार केला पाहिजे या गोष्टी. आणि मग याच्याकरता काय करावं लागेल? तर याच्याकरता संस्कृती जी आहे, परंपरा जी आहे, त्या परंपरेचं निर्वहन करावं लागेल. आणि ज्ञानोबारायांची समाधी सोहळ्याचा प्रसंग आहे.
बापही कसा असतो याचं सगळ्यात मोठं उदाहरण जर असेल ना तर ज्ञानोबारायांचे वडील. कसे असतात मायबाप? आमच्या मुलांचा स्वीकार होणार नाही याच्याकरता स्वतःचा देह नदीमध्ये समर्पित करणारे ज्ञानोबारायांचे आईबाप आहे. आजच्या काळामध्ये हे ऐकलं जाते की कोणी कोणावर कितीही प्रेम केलं तरी जीव द्यायला कोणी तयार ते होत नाही. त्या विठ्ठलपंतांचं जीवन तुम्ही बघा. बऱ्याच लोकांनी विठ्ठलपंतांना दोष दिले पण आपल्या लक्षात येत नाही ती गोष्ट. ज्ञानोबारायांच्या चरित्राविषयी फार मोठे गैरसमज आहेत लोकांचे. आता माझ्याकडे तितका वेळ नाही आहे. मला फक्त काही बाब सांगायचे आहे. ज्ञानोबारायांचे वडील काय संस्कार दिले आणि ज्ञानोबारायांनी त्या परंपरेचं निर्वहन केलं. ज्ञानोबारायांच्या परंपरेमध्ये पंढरीनाथाची भक्ती पहिलेपासूनच होती, नव्हती अशातला विषय नाही. ज्ञानोबारायांचे आजोबा जे होते ना ते त्या काळामध्ये बीडचे मोठे अधिकारी होते. बीडमध्ये ज्ञानोबारायांच्या आजोबांची आजही समाधी आहे. आम्हाला आमच्या संत परंपरेचं ज्ञान नाही. कोणताच संत गरीब नव्हता. नाथ बाबा जागीरदार होते. आजही त्यांच्या वंशजाला जागीरदार म्हणून बोललं जाते. ज्ञानोबारायांची श्रीमंती किती आहे? तुकोबाराय कोण होते? सावकार होते. कोणी आहे. फक्त आमचं काय झालं ते कथा कीर्तन रंगलो पाहिजे याच्याकरता आम्ही संतांना इतकं गरीब करून टाकतो. मला तर त्या भागवतामध्ये कधी कधी इतकी कीव येते. त्या सुदाम देवाला तो इतकं विचित्र करू सांगते तो भागवतकार. कथा रंगली पाहिजे, इमोशनल झाली पाहिजे, त्याच्यासाठी ते गरजेचंही असते. खरंच इतका सुदामदेव हे असेल का? खरंच असेल काय? ते आमचे नामदेव महाराज शास्त्रींनी फार सुंदर सांगितलं होतं. म्हणे संतांना गरीब दाखवता कीर्तनकार श्रीमंत झाले. विठ्ठला इतके गरीब नाहीत संत. ज्यांचा हात लागल्यानंतर दगडाचा परीस होतो त्यांना गरीब म्हणणाऱ्यांची बुद्धी गरीब आहे. ज्यांचा हात लागल्यावर दगडाचा परीस होतो, ज्यांचा हात लागल्यानंतर दगडांचा परीस होतो, त्यांचे शब्द लागल्यानंतर माणसातला माणूस जिवंत झाला पाहिजे तर परमार्थ कमावला, नाही तर काय चुलीत घालायचं. शब्द लागले पाहिजे, लागत नाही. संतांनी आज नाथ महाराजांच्या परंपरेचा जर विचार केला, नाथ महाराजांच्या परंपरेमध्ये नाथ महाराजांच्या पहिल्यांच्या पिढ्या सुद्धा परमार्थ करत होता. आज नाथ महाराजांची 14वी पिढी आहे. ती 14वी पिढी म्हणजे आमचे स्नेही आदरणीय योगीराज महाराज गोसाई. आजही ते तितक्याच निष्ठेनं पांडुरंगाचा परमार्थ करतात. ही आहे वंश परंपरा. आज तुकोबारायांची परंपरा बघा. त्या कुळामध्ये ज्यांना जन्म प्राप्त झाला आजही तुकोबारायांचा वारसा ते चालवतात. माझी अजून तुम्हाला विनंती आहे, ते त्यांच्या कुळामध्ये जन्माला आले म्हणून ते त्यांचे वंशज आहे असा विचार करू नका. महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला, गाथा ज्ञानेश्वरीवर निष्ठा ठेवणारा, पांडुरंग परमात्माला कुळीचं दैवत मानणारा जोही कोणी असेल ना तो ज्ञानोबाराय आणि तुकोबारायांचं लेकरू आहे. हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. आम्ही कोणाचे लेकर आहोत? आम्ही संतांचे लेकर आहोत. आम्हाला आमच्या बापाविषयी काही कळलं पाहिजे. नामदेव महाराजांच्या वडिलांच्या शब्दावर विश्वास ठेवला होता. नामदेव महाराजांनी, नामा अरे मला बाहेर जायचं आहे आणि माझा रोजचा नियम आहे पांडुरंग परमात्म्याला मी निवेद देतो, मी त्याला जेवू घालतो. सहज सांगितलं. नामदेव महाराजांना कुठं माहित होतं की देव जेवत नसतो, देवाला फक्त निवेद दाखवायचा लागतो. पण बापाच्या वचनावर विश्वास ठेवला नामदेव महाराजांनी आणि त्या वचनावरचा विश्वास इतका ताकदवान ठरला की नैवेद्य हाती मूर्ती
कशामुळे पांडुरंगाला खाऊ घातलं? चरित्र वाचा. देवा देवा, हे पांडुरंगा रोज माझ्या बाबाच्या हाताने जेवण करतो आणि आज मी आलो तर करत नाही. तू जोपर्यंत जेवण करत नाही तोपर्यंत मी उठणार नाही. माझ्या बाबाने सांगितलं होतं पांडुरंगाला जीव घालायचं. बापाच्या बोलण्यावर विश्वास होता. बापाच्या बोलण्यावरचा विश्वास धरला ना, देव प्रसन्न झाला. आणि हीच देवाची खरी पूजा आहे असं तुकोबारायांचं मत आहे. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती. वचन देवापती पितृ वचन देवापती विष्णुजी महापूजा विष्णुजी महापूजा वचन देवापती पितृ कित्येक बाप सांगायचे पितृवचन सेवापती. पितृच्या वचनाकरता प्रयत्न जो करतात, पितृच्या वचनांना पूर्ण करण्याकरता ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले ते जगामध्ये श्रेष्ठ झाले. पण कोणते वचन? संस्कृती संस्काराला अनुकूल वचन. मला एक गोष्ट सांगा, सोपा प्रश्न. बापाचं ऐकावं हे शास्त्र आहे. बापाची अवज्ञा करू नये हे चुकीचं आहे. बापाचं ऐकलं पाहिजे हे पुण्य आहे. तुम्ही आता सांगितलं पितृवचन हेची विष्णूची. आता माझा प्रश्न आहे, हिरण्यकश्यपू कोण आहे? आणि त्यांना सांगितलेलं प्रल्हादानं ऐकलं का? पण बापाचं नाही ऐकलं तरी प्रल्हाद भक्त ठरला. भक्त ठरला ना. एक थोडासा विनोद सांगतो तुम्हाला, थोडा विनोद. कधी कधी शंका येते ना. एक पोरगा असाच बापाला म्हणे, बाबा तुम्ही मला सांगितलं सप्त्याला जा. सप्त्यामध्ये सगळ्यांना सांगितलं, बरेच चरित्र सांगितले, तर म्हणे मी एक चरित्र ऐकलं रामाचं. रामानं बापाच्या म्हणण्यासाठी वनवासामध्ये गेला, रामपूजनीय झाला. तर बापाचं ऐकलं पाहिजे, बापाचं ऐकणारे मोठे होतात असं रामकथेमध्ये ऐकलं आम्ही. दुसरं, प्रल्हादानं बापाचं ऐकलं तरी तो मोठा झाला. मी काय केलं पाहिजे? बापाचं ऐकलं पाहिजे की नाही ऐकलं पाहिजे? त्यानं सांगितलं, ते म्हणे तू सध्या काळजी करू नको, हे कलियुग आहे. आपल्या दोघांचा फायदा एकाच गोष्टीत आहे. तुझी जी आई आहे ना, मीही तिचं ऐकलं पाहिजे, तूही तिचं ऐकलं पाहिजे, तर आपलं घर शांत राहील. ते बापाचं हे ऐकलं पाहिजे याचा विचार करू नको. हे ठीक आहे, पण मला सांगा, अजून एक प्रश्न विचारतो. रामानं बापाचं ऐकलं की नाही ऐकलं? ऐकलं की नाही? नाही ऐकलं. कारण की रामानं शब्द कैकेयीला दिले होते. रामाला
दशरथाने कधीच नाही म्हटलं की वनवासामध्ये जा. उलट सुमंताला सांगितलं होतं फक्त 2 दिवस वनामध्ये फिरवून परत घेऊन ये. सुमंताला परत जाताना रामानं सांगितलं बाबांना सांगा त्यांचे शब्द म्हणजे मला पूर्ण केले पाहिजे, मी येत नाही. पण त्यांनी बापाचं ऐकलं का? सगळेजण सांगतात रामानं बापाचं ऐकलं म्हणून तो मोठा झाला. बापाचं नाही ऐकलं. रामानं कशाचं ऐकलं माहित आहे? रामानं वंश परंपरेचं ऐकलं. आणि वंश परंपरा कोणती होती? रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय सर्वजन नाई. राम सिया राम जय राम, राम सिया राम जय राम. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय सर्वजन नाई. राम सिया राम सिया राम सिया राम, राम सिया राम सिया राम सिया राम. रामानं बापाचे शब्द नाही ऐकले. रामानं कुळाचा विचार केला. कुळाचा विचार केला. आणि तुकोबारायांनी सुद्धा या गोष्टीला फार महत्व दिलं. फार महत्व दिलं. तुकोबाराय म्हणतात आम्ही जो परमार्थ करतो, आम्ही जे सगळं करतो हे कसं काय करतो माहित आहे? वडिलाची रीत जाणत असे. आणि मग तुमच्या वडिलाची रीत कोणती आहे, तुमच्या कुळाची परंपरा कोणती आहे, तुकोबाराय म्हणतात ती परंपरा कोणती आहे? पहिल्याच्या माझ्या वडिलांची माझ्या वडिलांची तुमची कुळ परंपरा काय आहे? तुकोबाराय म्हणतात तुझी चरण सेवा. आणि हे केलं पाहिजे, हे घडलं पाहिजे. मी 3ही मुलांना धन्यवाद देतो. राऊत परिवारामध्ये ज्या परिवारानं हे कार्यक्रम बऱ्याच मी एकदा येऊन गेलो. मला वाटते 2 वर्षापूर्वी काहीतरी आलो होतो. आमचे अशोकराव काळमेक काका जे आहेत त्यांनी सांगितलं होतं म्हणे आमचे नातेवाईक आहेत. आणि तेव्हा योगायोगीची कथा चालू होती. आता आम्ही दूर असतो म्हणून आम्हाला बोलावणंही जरा अवघड जाते लोकांना. पण मागच्या वेळेचा फोन आला होता कुणालचा, काहीतरी वेळेवर अडचण आली होती त्याच्यामुळं महाराज चालेल जमेल का, तर तेव्हा नाही जुळलं. प्रत्येक गोष्टी योगायोग जुळत नाहीत. आणि यावेळेस त्यानं पहिलेच तारीख घेऊन ठेवली होती. आणि महाराज म्हणे 1 नको 2 पाहिजे, कारण की एकासाठी बोलवलं तर खर्च वाढतो. 2 झाले तर एकात 2 होऊन जातात. आणि हा विनोदाचा भाग आहे. मी व्यासगादीवरून बोलतो, बरं मी थोडं स्पष्ट बोलण्याकरता थोडं हे आहे. मी त्याला विचारा पैसे सांगितले,
नाही सांग, पैसा हा विषय नाही आहे बरोबर, हा विषय महत्वाचा नाही आहे, तो गौण विषय आहे. बरेच लोक म्हणतात कथा कीर्तनावर इतके पैसे खर्च होतात, हे होतात. अरे चुकीच्या गोष्टीवर किती पैसा खर्च होतो, किती खर्च होतो तुम्ही विचार करा ना. कथा कीर्तनातून तुम्हाला शांतता तरी भेटते. आज जगाला शांतता, स्थिरता, अंतकरणाची एकाग्रता देण्याचं सामर्थ्य जर कशात असेल तर ते सत्संगामध्ये आहे. दुसऱ्या गोष्टी कुठं आम्ही स्थिर आहोत, कुठे स्थिर आहोत सांगा ना. आणि या सोशल मीडियामुळे तर लोक ते मोबाईल कुक्कून वाजला का ते अजून हातवर, कुक्कून वाजला का हातवर करते. ते पहिले लहान लेकराची चड्डी ओली झाली का नाही, ओली झाली का नाही त्याची आई पाहत होते, तसं ते विठ्ठला विठ्ठला माणूस इतका हलका बनत चालला, इतका हलका बनत चालला का त्याचा मालक मोबाईल झाला. आज घरामध्ये सगळेजण एकत्रित बसतात पण कोणी कोणासोबत बोलायला तयार नाही. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स वाढलं, आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स वाढलं पण आमच्या आतमधली जी बुद्धिमत्ता आहे ती लोप पावत चालली हो. याचं काय करायचं. माणसानं मशीन बनवली पण मशीन माणसावर ताकद गाजवून राहिली. आम्ही मशीनाचे गुलाम झालो. आणि या काळामध्ये जर आम्हाला स्थिरता देणारं जर काही असेल तर ते एकमेव साधन आहे कथा कीर्तन. फक्त करणारा ज्ञानोबाराय तुकोबारायचा बच्चा असला पाहिजे. तो जर कच्चा असेल आणि लुच्चा जर असेल तर मग तर काही खरंच नाही. विठ्ठला विठ्ठला चंद्रशेखर भाऊ, आज धर्मव्यवस्थेचं तुम्हाला दुर्दैव सांगतो, विशेष करून हिंदू धर्मात. आपलं आपण पाहू, आपण दुसऱ्याचं नाही पाहू. आपल्याला आपल्या शरीराची काळजी घ्यायची का दुसऱ्याच्या. आपलं तर स्वस्त असलं पाहिजे पहिले. बाकीच्या सगळ्या धर्मातले लोक स्वतः पैसे खर्च करतात, धर्माचा प्रचार प्रसार करतात. आमच्यात एवढे बावळट घुसले का आम्ही आमच्याच लोकांचं शोषण करतो आणि कोणाला काही घेणं देणं नाही, काहीच घेणं देणं नाही. मला आता विचार पडते की काय करावं अजून माणसाने. काल ते आमचेच एक जुने वादक होते, त्यांना मी सहज फोन केला तर खोटे बोलले माझ्यासोबत. 60 वर्षाचा माणूस खोटा बोलला. वर सांगताना तर आम्ही रामचंद्र बुवाचे कीर्तन वाजवले, आम्ही अमृत बुवाचे वाजवले, आम्ही भाऊसाहेब आले पाहिलं, त्याच्या चप्पीले तेल लावलं. मोठ्या माणसाची नावं तुम्ही घेऊन राहिले, किती हलकं वागता. काय तुम्हाला ते आशीर्वाद देतील. माझ्यासोबत काही घेणं देणं नाही, खोटा बोलला. अनायशी बघा योगायोग कसं. मी डबल दुसऱ्या माणसाला फोन लावला, ते म्हणे ते माझ्यासोबत आहे. मला म्हणे यवतमाळला आणि ते वर्धेत होतो. का खोटे बोललो आम्ही, का खोटं बोललो. कशामुळे खोटे बोलले माहित आहे. विशाल महाराजाला फेस कसं करायचं. कारण जो व्यक्ती व्यभिचारी आहे हे सगळ्या गावात माहित आहे. त्याचं भागवत वाजवण्याकरता 60 वर्षाचा पारमार्थिक व्यक्ती गेला. काय आहे बँडबाजा झाला आमचा, बँडबाजा. काय धर्म टिकेल. लोकांना काही घेणं देणं नाही राहिलं, काही घेणं देणं नाही. कोणाच्याही तोंडानं ऐकतात, कोणाचंही ऐकतात, मोकळे आहे. वरतून तुकडोजी महाराजाचं प्रमाण म्हणतात, सबके लिए खुला है मंदिर है हमारा. अरे सबके लिए खुला है करता करताच आतंकवादी स्फोट करून राहिले. ती कोणीतरी डॉक्टर शाहीन नावाची होती, तिनं सांगितलं ना जम्मू काश्मीर मध्ये की आम्ही 7 डॉक्टर होतो आणि त्या 7 डॉक्टरांनी एकत्र येऊन 2 वर्षापासून आम्ही प्रयत्न करून राहिलो की भारतामध्ये स्फोट झाले पाहिजे. आमची हिंदू धर्माची, आमची सनातन परंपरेची शिकवणूक ही नाही आहे. महाराष्ट्राचे पुत्र असणारे आणि विशेष म्हणजे आपला स्वाभिमान असणारे आचार्य विनोबा भावे यांनी हिंदू शब्दाची व्याख्या केली होती. कोण आहे हिंदू. जो हिंसेपासून दूर आहे तो हिंदू आहे, त्यांनी व्याख्या केली होती.
आज आम्हाला स्वाभिमान आहे हिंदू परंपरेचा, आज आम्हाला स्वाभिमान आहे सनातन परंपरेचा की आमची आरती झाल्यानंतर आम्ही घोषणा देतो विश्व का कल्याण हो. दुसरीकडे ऐकू येत नाही, दुसरीकडे ऐकू येत नाही. आमच्या मंदिरामध्ये ऐकू येतात. आमच्या संस्कृतच्या श्लोकांनी सुद्धा हेच शिकवलं, सर्वे भवन्तु सुखिना सर्वे सन्तु निरामया. हिंदू भवन्तु सुखिना नाही शिकवलं, सगळे आले त्याच्यामध्ये. इतकी उदारता आमच्यापाशी आहे आणि त्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याकरता आम्ही कमी पडतो, आम्ही कमी पडतो. आणि वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा पाया जर कोणता असेल, वारकरी संप्रदायाच्या विचारधारेमध्ये जर तुम्हाला घुसायचं असेल तर ज्ञानोबारायांनी सांगितलं, येथ सेवा हा दारवंटा. सेवा हा दारवंटा आहे. सेवेचं वैशिष्ट्य आहे. मला कोणाची स्तुती करायचं वगैरे काही कारण नाही. आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा 4 पोरं आले. 4 पोरं आल्यानंतर महाराज ती बॅग द्या, महाराज इथे गाडी लावा, हे करा ते करा, हे आमच्याकडे द्या, तुम्ही नका घेऊ, हे नका घेऊ. आज ही परिस्थिती काय येते? जेव्हा मी नवीन नवीन कीर्तनकार होतो आणि बसनी जायचो ना, ते एखाद्या खेड्यावर कीर्तन असलं की त्याला फोन करायचं तारीख घेणाऱ्याला, तो यायचा आणि आल्यानंतर म्हणे महाराज बस मी तुम्हाला घ्यायला येतो. तो 5 मिनिट म्हणायचा, अर्धा तास यायचा नाही. महाराज उभा आपला बॅग घेऊन बिचारा उन्हात. आणि आल्यानंतर महाराज बस 5-10 मिनिटाचं काम आहे, तुम्ही फक्त बसा माझ्यासोबत. तो मला गाडीवर बसवायचा, ते सगळं सामान घ्यायचं आणि ते मला पकडायला लावायचं. म्हणजे तू कीर्तनकाराला बोलवलं तर कीर्तनकाराच्या निमित्तानं एक हमालही भेटून गेला का तुला? ते तुझ्या घरचं वजन नेण्याकरता कीर्तनकार. बरं तेव्हा नवीन होतो आणि कीर्तनकार जरा सभ्य असतो, साधू जरा सभ्य असतो, म्हणून म्हणता येत नव्हतं. बरं ठीक आहे बाबा दे, ठीक आहे बाबा दे, ठीक आहे बाबा दे. एकानं तो मोठा कमाल केला, तो विचित्रच होता. ते म्हणे महाराज बस 2 मिनिट तुम्ही इथं थांबा म्हणे, मी 5 मिनिटात येतो. गेला बुवा तो, गेला आणि गेल्यानंतर ते काळी थैली आणली. तुम्हाला माहित नाही काळी थैली? माहित आहे ना? आणि ते त्यानं ते काळी थैली दिसली नाही पाहिजे म्हणून ते पांढऱ्या याच्यात घातली. असे बरेच जे काळे असतात ना ते पांढरं घालून सपातून घेतात. शब्द बऱ्याच जणांना कळले नसतील, इतक्या लवकर कळलं तर विशाल महाराज बडेची काय किंमत. बरेच जण असं करतात, बाहेर पांढरं असते आतमध्ये काळं लपवून ठेवतात. आणि त्यानं ती दिली माझ्या हातात, महाराज हे पकडा. की जेव्हा माशा त्याला लागल्या तेव्हा लक्षात आलं, म्हटलं अरे हे काय आहे? कीर्तनकाराच्या हातात आम्ही कोणती थैली देतो, याची तर लाज वाटली पाहिजे. मी तेव्हाच विचार केला होता, चंद्रशेखर भाऊ म्हटलं काही गेलं तर चालते, 1 एकर वावर विका लागलं तर चालन, पण गाडी घ्यावं लागतं. आणि हे तर काही देतील आपल्या हातात. विठ्ठला विठ्ठला. आणि समाज मोठा विचित्र आहे. तुम्ही त्यांच्या अनुकूल असाल तर तुम्ही चांगले आहे. आत्ताच उदाहरण झालं इंदोरीकर. ज्या महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं ना त्याच महाराष्ट्रानं ट्रोल केलं. कशा करता ट्रोल केलं? मी कोणाचं समर्थन करतो वगैरे याच्यात तुम्ही पडू नका बरं. त्यांचं योगदान आहे. तमाशाकडे गेलेला समाज त्यांनी कीर्तनामध्ये आणला, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. पण तरीही मला सांगा, लोकांनी मोठं केलं असं म्हणता येईल का हो? लोक मोठं करत नाहीत. लोकांना नाही पटलं तर लोक पायाखाली तुडवतात. लोकांनी आमचा स्वीकार करावा हा भाग थोडासा दूर ठेवा. साधू संतांनी आमचा स्वीकार करावा हा भाग महत्वाचा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, सज्जनी आपुला मनितला. आमचा स्वीकार संतांनी करावा. संतांनी जर आमचा स्वीकार केला तर आमचं जीवन धन्य होईल. मग याच्याकरता काय पाहिजे? सेवाभाव पाहिजे. सेवाभाव. वारकरी संप्रदायाच्या सेवेचं एक अंग सांगितलेलं आहे.
हेची माझी उपासना उपासना हेची माझी त्याच्यामधलं एक अंग आहे, ते अंग म्हणजे हेची माझी उपासना लागे संतांच्या चरणात. संताजवळ बसला आणि त्याच्या जीवनामध्ये फायदा नाही झाला असं नाहीये. 3 वाक्य बोलतो ऐका. सगळ्या माझ्या श्रोत्यांना विनंती आहे, 3 गोष्टी लक्षात घ्या. भारतीय संस्कृती मातृदेवो भवची आहे, भारतीय संस्कृती पितृदेवो भवची आहे, भारतीय संस्कृती आचार्य देवो भवची आहे. 3 गोष्टी करा. आईच्या पुढं चाला, आईच्या पुढं चाला. आईच्या मागं चालायचं नसते. ती आमची आई आहे. त्या आईवर संकट यायच्या पहिले आम्ही समोर असलो पाहिजे. आईच्या पुढं चाला, बापाच्या मागं चाला. बापाच्या पुढं जाऊ नका. बापाच्या मागं चाला, बापाच्या पुढं जायचं नसते. बरेच लेकरं बापाच्या पुढं चालले, बापाच्या पुढे जायचं नसते आणि आचार्याच्या सोबत चाला. सोबत संतांच्या सोबत चालायचं. आईच्या पुढे चालायचं आहे, बापाच्या मागं चालायचं आहे, आचार्याच्या सोबत चालायचं आहे. दीज आर नॉट माय वर्ड्स. हे माझे शब्द नाहीत. मोरारी बापू यांनी पितृदेवो भव नावाची एक कथा केली होती. त्याच्यामध्ये हे सूत्र मांडले होते आणि महत्वाची सूत्र आहे. पण बाप कोणाला म्हणायचं? लौकिक बाप ठीक आहे, पण एखादा बाप व्यसनी असेल तर त्याच्या मागे चला. कसं चालायचं सांगा ना. त्याच्या मागे कसं जायचं? तो जे करतो ते करायचं. बाप जे करते ते करायचं असतं असं ज्ञानेश्वरीनं सांगितलेलं आहे. येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती तेच अनुष्ठिती सामान्य सकळ. आमचा बाप जे करतो ते करायचं असते, त्याला धर्म म्हणतात. मग एखादा बाप जर चुकीचं करत असेल तर तसं मुलांनी करायचं का? तसं करायचं. एक पोरगान त्याचा मित्र तंबाखू घोटत चालली होती. समोरून त्याचा बाप आला, यानं तंबाखू लपवला.